आज मस्त अशा शंकरपाळ्या केलेल्या आहेत, अगदी खुसखुशीत झाल्या आहेत. जिभेवर ठेवताच विरघळणारी शंकरपाळी म्हणजे हीच. तर चला माझ्यासोबत तुम्हीसुद्धा करा. आता बहुतेकांच्या तर झाल्या पण असतील, व्हिडिओ यायला थोडंसं लेट झाला. तर असं स्वागत आहे मी किशोरी ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून. तर इथे 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि जी छोटी पातेली असते ना घरामध्ये चहाची, किंवा एखादी मोठी वाटी असेल, तर माझा जो दरवर्षीचा अंदाज आहे त्यानुसार मी हे दाखवते. ही जी छोटी पातेली आहे त्यामध्येच मैदा मोजून घेतलेला आहे. 3 भागामध्ये मैदा मोजला. चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि तीच पातेली, अर्धा पातेली असं तूप घेतलेलं आहे. शुद्ध गाईचं तूप आहे आणि तो गरम करून छान असं कडकडीत गरम करून मोहन करून त्यावर घालून घेतलेला आहे. आता त्याच पातेलीने आपल्याला अर्धा पातेली दूध घ्यायचं आहे, अर्धा पातेली साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर हे सगळं मिश्रण आहे ना, हे साखर विरघळेपर्यंत गॅसवर असं कोमट करून घेतलेलं आहे मी. ते कोमट होतं आहे तोपर्यंत मैद्यामध्ये जे तुपाचं मोहन घातलेलं आहे ना त्यांना ते अगदी एकजीव करून असं लावून घ्यायचं. जे दोन्ही हाताने असं छान हातावर रगडून ते लावून घ्यायचं. आणि आपल्याला हे लागले कसं समजेल तर असं एक मुटकुला बनवायचा आणि मग बघायचं आपला व्यवस्थित मुटकुला तयार होतो आहे, म्हणजे आपलं तूप व्यवस्थित लागून झालेलं आहे. आणि इथे बघू शकता हे कोमटच आहे, तर मी हे मळायला घेतलेलं आहे. एकदम घालू नका, लागेल त्या पद्धतीनंच हळूहळू घालून आणि ते मळून घ्या. एकदम भाकरीसारखं असं दाब देऊन मळायचं नाही. फक्त आपल्याला जो मिश्रण आहे ना तो एकत्र करून घ्यायचं आहे, असं मळून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता माझं छान मळून झालं आहे. 10 मिनटं मी त्याला रेस्ट करून दिलेली होती आणि एकदम असं एक मोठा गोळा झालेला, तर तो काय एवढा जमत नव्हता म्हणून 2 भागामध्ये डिवाईड करून घेतला आणि हलक्या हाताने पुन्हा मळून एक पोळी लाटून घेतलेली आहे. आणि आता तुम्हाला जर तसं कट करायचं असेल तर करू शकता, नाहीतर मी कडा ज्या आहेत त्या काढून घेतल्यात आणि जाडी पाहू शकता एक आपला अर्धा इंचाचा भाग असतो ना तेवढी ठेवलेली आहे. त्यानंतर छोट्या छोट्या भागामध्ये चौकोनी तुकड्यामध्ये मी अशी ती शंकरपाळी कट करून घेतलेली आहे. इतकी मस्त आणि लेयर्स दिसत होते ना, खूप छान. तर आता बाकीच्या सुद्धा शंकरपाळ्या आहेत ना त्या तयार करून घेते अशा पद्धतीनं. इथे तेलसुद्धा गरम करून झालेलं आहे. आता थोडेशा टाकून घेतल्यात सुरुवातीला, कारण तेल खूप गरम असतं ना, मग त्या पटकन करपतात. त्या काढून झाल्यानंतर बाकीच्या शंकरपाळ्या टाकून घेतल्या आणि लगेचच ढवळायच्या नाही, तर छोटा चमचा असतो तो 1 मिनिट त्यांना असं झाल्यानंतर त्याने गोलगोल फिरवायचं, जेणेकरून त्या व्यवस्थित तळल्या जातात, शिजल्या जातात. आणि गॅस मंदच ठेवलेला आहे. सगळ्या मंद गॅसवर अशा शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. आणि त्यानंतर आहे ना पुढे तुम्ही पाहू शकता मस्त अशा खुसखुशीत शंकरपाळ्या पाहू शकता, एकसारख्या रंगावर तळून झालेल्या आहेत. अशा छान लेअर्स सुटलेल्या दिसत आहेत ना, मस्तच झालेल्या आहेत. खरंच सांगते, ह्या पद्धतीने करून बघा. तर चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका.